नमस्कार मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण नवीन आर्टिगा ZXi CNG व्हेरियंटबद्दल आज डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. आता जे नवीन चेंजेस झालेले आहेत आर्टिगामध्ये त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये जर पाहिलं तर आता जे नवीन चेंजेस असतील त्याच्यामध्ये 5 ते 6 बदल मारुती सुझुकीने आर्टिगामध्ये केलेले आहेत. आता फ्रंट लुक जर पाहिला तर आपल्याला याच्यामध्ये क्रोम इन्सर्टेड ग्रिल मिळणार आहे. त्याच्यानंतर हॅलोजन येलो कलरमध्ये फॉग लॅम्प्स आहेत. हेडलॅम्प जे आहे ते प्रोजेक्टर हॅलोजन हेडलॅम्प्स आपल्याला ZXi व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. साईड प्रोफाईलला जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला मिरर डोअर हँडल्सचे आहेत. याच्यामध्ये मिरर बॉडी कलरमध्ये आणि डोअर हँडल जे आहेत क्रोममध्ये डोअर हँडल्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. टायर साईज जे आहे ते 15 इंच टायर साईज दिलेले आहे. याच्यामध्ये विथ डायमंड कट ॲलॉय व्हील्स ZXiमध्ये मिळणार आहेत आपल्याला. याच्यामध्ये मड फ्लॅप जे आहेत ते कंपनी फिटेड मड फ्लॅप्स आहेत. फ्रंट सस्पेन्शन जे आहेत हे आपल्याला टॉर्शन बीम आणि रियर जे आहेत ते आपल्याला मॅकफर्सन सस्पेन्शन आहेत. ब्रेकिंग सिस्टीम जर पाहिली आपण तर फ्रंट डिस्क ब्रेक्स असतील आणि रियर जे असतील ते ड्रम ब्रेक्स असतील. याच्यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सेफ्टीमध्ये दिलेलं आहे. ट्रॅक्शन कंट्रोल आपल्याला मिळणार आहे. अँटिना जर पाहिला तर हाय फ्रिक्वेन्सी अँटिना आपल्याला ZXi व्हेरियंटमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट स्विच आहे, स्मार्ट की आहे. अशा पद्धतीने 2 स्मार्ट की दिलेले आहेत. त्याच्यामध्ये इंटेरियर जर पाहिलं तर याच्यामध्ये ड्युएल कलरमध्ये आपल्याला ग्रे आणि बेज कलरमध्ये रिच इंटेरियर ZXi व्हेरियंटमध्ये दिलेलं आहे. ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्स आहेत. मिरर फोल्डेबल असतील याच्यामध्ये. त्याच्यानंतर कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी आपल्याला 6 प्रकारे आपण सीट ॲडजस्ट करू शकतो. सीट हाईट ॲडजस्टमेंट, रिक्लायनर आणि स्लायडिंग ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. स्टेअरिंग जे आहे क्रोम इन्सर्टेड यस बॅजिंग बरोबर स्टेअरिंग दिलेलं आहे. स्टेअरिंगवरती ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स आहेत. स्टेअरिंगच्या राईट साईडला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन दिलेलं आहे. त्याच्या खालीच बरोबर आपल्याला रेअर AC स्टार्ट करण्यासाठी बटन दिलेलं आहे. इझी स्विचवर आहे. पेट्रोल टू CNG व्हेरियंट असल्यामुळे आणि हेडलाईट लेवलर दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण जर पाहिलं तर ही क्रोमची स्ट्रीप आपल्याला याच्यामध्ये वुडन स्ट्रीप दिलेली आहे, ज्याने इंटेरियरचं लुक आणखी एनहान्स होतो. त्याच्यानंतर 7 इंच टच स्क्रीन ZXi व्हेरियंटमध्ये आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड विथ वायर कनेक्ट करून USB कनेक्टिव्हिटीने आणि 4 स्पीकर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 4 स्पीकर्स जे आहेत ते आपल्याला डोअरला इथे प्रोव्हिजन केलेलं आहे याचे. त्याच्यानंतर आत्ता जे नवीन चेंजेस झालेत, आधी याच्यामध्ये ZXi व्हेरियंटला रिअर कॅमेरा नव्हता, जो आत्ता आपल्याला ZXi व्हेरियंटला मिळणार आहे. हे बघा, अशा पद्धतीचा डे नाईट कॅमेरा विथ आपल्याला गाईडलाईन्स नवीन व्हेरियंट बिल्टअपमध्ये कंपनीने याच्यामध्ये दिलेला आहे. मिरर जो आहे इनबिल्ट मिरर हा डे नाईट मॅन्युअल मिरर दिलेला आहे. त्याच्यानंतर वॅनिटी मिरर आहे. केबिन लाईट्स ज्या दिलेल्या आहेत त्या फ्रंट आणि रिअर अशा 2 याच्यामध्ये आपल्याला केबिन लाईट दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर फ्रंट 2 एअरबॅग्स, त्याच्यानंतर कर्टन एअरबॅग्स आणि सीटला एअरबॅग असे 6 एअरबॅग्स आपल्याला न्यू आर्टिगामध्ये सेफ्टीमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर सीट बेल्ट जे आहेत, सीट बेल्टची हाईट पण आपण ॲडजस्ट करू शकतो, ज्याने कम्फर्टेबल ड्रायव्हिंग प्रवास आपला होईल.
ए सी जो आहे पॉवरफुल आपल्याला ZX व्हेरियंटमध्ये ऑटो ए सी दिलेला आहे. खाली जर पाहिलं आणि आता याच्यामध्ये थोडे चेंजेस केले. जो कूलिंग ग्लो बॉक्स होता याच्यामध्ये किंवा जे कप होल्डर होते कूलिंग ए सी वेंट जो दिला होता तो इथून रिमूव्ह केलेला आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट दिलेला आहे. USB सॉकेट आहे इथे. त्याच्यानंतर स्लायडिंग आर्मरेस्ट विथ आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा स्पेस मिळते. हाईट वगैरे जर पाहिली अर्टिगामध्ये आपण लेग स्पेस हाईट वगैरे तर बेस्ट आपल्याला नवीन डिझाईनमध्ये खूपच छान पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला हाईट वगैरे मिळते. त्याच्यानंतर आपल्याला सेफ्टीमध्ये ZXi व्हेरियंटमध्ये सुझुकी कनेक्ट दिलेला आहे, ज्याने आपण गाडी पूर्ण ट्रॅक करू शकतो. गाडीचा ट्रॅक ठेवू शकतो आपण आणि आपल्याला मोबाईलवरती पूर्ण गाडीचे अपडेट्स मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण रिअर सीटला बसून वगैरे बघूया. जी वरती ए सी आधी दिला होता तो ए सी आता रिअर ए सी वेंट इथं दिलेला आहे विथ चार्जिंग सॉकेट. इथे दोन चार्जिंग सॉकेट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हेडरेस्ट जे आहे रिअर सीटला सेकंड रोला जर पाहिलं तर आर्मरेस्ट जो होता तो आर्मरेस्ट आता रिमूव्ह करून तिथे थर्ड हेडरेस्ट दिलेला आहे, ज्याने 3 लोक आरामशीर प्रवास करू शकतात. पाठीमागची स्पेस वगैरे जर पाहिली तर खूपच छान स्पेस आपल्याला आर्टिगामध्ये पाहायला मिळते. आणि थर्ड रोला जो ए सी दिलेला आहे तो ए सी वेंट इथं प्लेस केलेला आहे आपण. आणि थर्ड रो पर्यंत आपल्याला बॉटल होल्डर्स 1 लिटर बॉटल होल्डर्स मिळतात, म्हणजे 6 बॉटल्स आपण कॅरी करू शकतो. त्याच्यानंतर रिअर प्रोफाईल जर पाहिली आपण तर याच्यामध्ये इनबिल्ट आपल्याला रिअर एंड स्पॉयलर दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रोम इन्सर्टेड टेल लॅम्प ग्रिल गार्निश ह्याच्यामध्ये आहे आपल्याला. रिअर सेफ्टीसाठी रिअर पार्किंग सेन्सर्स आहेत. आणि ZXi व्हेरियंटमध्ये ॲडिशनल आपल्याला रिअर वायपर वॉशर डिफोगर सेफ्टीसाठी मिळणार आहे. आता आपण इंजिनबद्दल थोडं जाणून घेऊया. स्टेअरिंगच्या खाली इथे जर पाहिलं तर इथे बोनट ओपनर आपल्याला दिलेलं आहे. आणि इथे जर पाहिलं आपण तर इथे आपल्याला फ्यूल लीड ओपनर दिलेला आहे. इंजिन जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला न्यू आर्टिगामध्ये 1500 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट इंजिन दिलेलं आहे. याच्यामध्ये कंपनी फिटेड CNG मध्ये जर पाहिलं आपण तर मारुती सुझुकी एकमेव कंपनी आहे जी आपल्याला ड्युएल ECM देते, जेणेकरून सेफ्टी मायलेज मेंटेनन्स ह्याला 100% फरक पडतो. आणि हे कूल्ड EGR दिलेला आहे. हा जो ब्लॅक बॉक्स दिसतो त्याच्यामध्ये एक्झॉस्ट गॅसेस रिसर्क्युलेट होऊन परत जाळले जातात. बॅटरी जी आहे याच्यामध्ये आपल्याला ड्राय बॅटरी दिलेली आहे 32 एम्पिअरची. त्याच्यानंतर CNG फिटमेंट कोणत्याही पद्धतीने आपल्याला इथे दिसणार नाही, एवढं व्यवस्थित आणि टेक्निकली स्ट्रॉंग असं CNG किट याच्यामध्ये आपल्याला कंपनीने दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं मायलेज मिळेल. आणि याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलला जे आहे कंपनी 20चं मायलेज क्लेम करते आणि CNGमध्ये जे आहे 26चं मायलेज आपल्याला मारुती सुझुकी क्लेम करते. प्राइसिंग जर ऑन रोड याची पाहायची झाली तर पुणे प्राइसिंग जी आहे ती 13,85,000 विथ वॉरंटी इन्शुरन्स 15 वर्षाचा टॅक्स वगैरे हे जे पकडून याची किंमत पुण्याला किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 13,85,000 पर्यंत ही ZXi व्हेरियंट जाईल.
तर हे होते नवीन डिटेल्स अर्टिगा ZXi व्हेरियंटबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.